टापटिपीचे तसेच सुंदर घर बनवू. स्वतःपासून जेव्हा आम्ही सुरुवात करतो, मग आपला समाज आहे, समाजापलीकडे आमचं गाव आहे, गावापलीकडे आमचा तालुका आहे, जिल्हा आहे, प्रदेश आहे, देश आहे. देशानंतर आम्ही विश्वाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. ही व्यापकता जेव्हा हळूहळू त्यात निर्माण होते, तेव्हा हा जीव विकसित होतो आणि विकास पावतो. मग स्वतःचं काही शिल्लक राहत नाही. मग दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख, ही भावना प्रकट होते. आम्ही अनेक न राहता एक होऊन जातो. कारण जेव्हा जिव्हाळा असा निर्माण होते, एक दिवस प्रार्थनेत नाही आला तर वाटते की आज का नाही आला, असं मग काही काम आलं असं. पण तो इसम जर दुसऱ्या दिवशी आला नाही तर आपण विचारपूस करायला लागतो. तिसऱ्या दिवशी आला नाही, त्याच्या घरापर्यंत पोचतो का, तर तो आपला स्नेह तयार झाला की का नाही आला, 3 दिवस झाले का नाही आला. मग नक्कीच हा कुठेतरी अडचणीत असला पाहिजे, बिमार असला पाहिजे. ही भावना तयार झाली, हा ओलावा तयार झाला, हे प्रेम तयार झालं. आणि या प्रेमामधून जेव्हा आमचा आविष्कार विश्वापर्यंत जाऊन पोचतो, तेव्हा विश्व तोच भाव आमच्यात निर्माण होतो. हे या सामुदायिक प्रार्थनेचं खरं फलित. तर काका, आपल्या आर्वीमध्ये तुम्ही सध्या आर्वीत राहता, मूळ गाव तुमचं टाकरखेडा. तर आपल्या आर्वीमध्ये जे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाली, आपल्या इथे भव्य दिव्य असं प्रार्थना मंदिर सुद्धा आहे. तर त्या प्रार्थना मंदिरामधला तुमचा नित्यक्रम सांगा तुम्ही दररोजचा. तर सकाळला सामुदायिक ध्यान होते, बरं, 5:30 वाजता. हो. त्यानंतर सायंकाळची सामुदायिक प्रार्थना. हो. तुम्ही नित्य असता? हो, गावात जर आहो तर प्रत्येक जण प्रार्थनेला येतोच. मी सुद्धा कितीदा तुम्हाला तिथे पाहिलं. बरोबर. आणि मग तिथली परिसराची सफाई आहे. आणि मग तिथे पूर्वीला पालक लोक जास्त येत असत. आता त्यांचे ट्युशन्स आहे, शाळा आहे, आणि पालकांना आपण अशी जबरदस्ती करू शकत नाही. म्हणून ती संख्या आता सध्या रोडावली आहे. ते दुःख आहे. कारण का मुख्य राष्ट्रसंत तो आहे. तर आम्ही वयोवृद्ध झालो. ही चिंता आता लागून राहिली की ही आता पुढे सांभाळण्यासाठी कसं चालल, हा स्रोत सुरू असला पाहिजे. आवश्यकता. तर आता हे ज्यांना हे पटते, त्यांना तो वेळ काढण्यासाठी आम्ही सांगतो की बाबा 20 मिनिटाची प्रार्थना असते, एवढा वेळ काढा, तेवढा वेळ तुमच्या मुलांना तुम्ही पाठवा. तुम्ही या आणि मुलांना घेऊन या. बालपणी आजी आम्हाला घेऊन जातात दर्शनाच्या निमित्तानं. आमचे वडील तिथे सेवेसाठी होते, म्हणून तिथेच त्यांनी खोलीत प्रार्थना सुरू केली. आणि मग त्या सामुदायिक प्रार्थनेत बसायचं. लहानूजी महाराज असतानाचा काळ. असतानाचा काळ. आणि मग तिथेच ते आम्हाला भजन प्रशिक्षण देत होते, जे आम्ही 5-7 मंडळी तिथे लहान बालक होतो. आणि तो वारसा अजूनही तुम्ही तो वारसा एक आम्हाला मिळाला. आणि तेव्हापासून आम्ही या प्रार्थनेशी जुळलो. आणि हे आता अंतिम क्षणापर्यंत जोडलेलं राहणार आहोत. कारण त्या संघाशिवाय आता दुसरं काही म्हणजे आवडत नाही. तो सत्संग आहे. त्याच्यानंतर भजन माध्यम. भजन मंडळाची सेवा सुद्धा तुमची अजूनही सुरू आहे. आई वया त्यांच्या वेळेस ते भजन मंडळाची जी त्यांची ठण होती, पद्धतशीरपणा. आणि भजन एकदा सुरू झालं, महाराजांचं तेच होतं, एकदा भजन सुरू झालं की बना रहे दरबार. बस 2 तासानंतर सुरू राहिला. बरोबर, 2 तास कंटिन्यू. मध्ये खंड नाही. कुणाला असं म्हणायला म्हणावं लागत नाही. त्याची जी क्रमांक आला तुम्ही म्हणा, रंगदेवतेची जे लिंक आहे ते लागून राहील. एक जो प्रवाह आनंदाचा, तो अखंड तो इतका कायम राहते, खंड नाही पडला. तो एखाद्याने थोडंसं भजन
पाठ नसलं आणि काढण्याचा प्रयत्न केला, अरे गेलं लवकर हो. काढून ठेवत जा ना, बरोबर. लवकर काढून ठेवत जा, म्हणजे खंड नाही आपलं. अखंड राहावं बा. हा, तर तो आनंद काही वेगळाच असते. मिळतो या आणि माध्यमात. आमच्या भजनाची ठेवण आम्ही, आणि प्रार्थना संपली 7:30 वाजता. आता थोडी वेळ कमी झाली, बरोबर. अर्ध्या तासानं. हो. उन्हाळ्याची ती 7 वाजता असते, 7:15 वाजता हो. असते. आता हिवाळ्यात- 6:30लाच बरोबर. घ्यावं लागते. हो. प्रार्थना संपली हो. की भजन कुठे घेतलं कोणी, हो. तर त्यांच्याकडे आम्ही निघून जातो बरोबर. पटकन. बरोबर. प्रार्थनेतून घरी कुणी जात नाही, हो. कारण घरी गेलं की मग तिथं काही ना काहीतरी अडथळे निर्माण होतो. काय मग त्यांना आम्ही भजनाची वेळ सांगून देतो हो. घेणाराला, हो. की आमची ही वेळ आहे बघ, बरोबर. काय तुम्हाला साध्य होत असेल तर तुम्ही पहा. तुम्ही करा. हो, कारण का आम्ही मग इथून गेलो हो. की जुळाजुळं होणं कठीण जाते कठीण थोडंसं. जाते, बरोबर. मग त्याच्यात कोणी अर्ध्या तासाने येईन, हो. कोणी 1 तासाने येईन, कोणाकडे पाहुणेच येईन, कोणाकडे काहीतरी अडथळा येते. म्हणून आम्ही तो पायंडा तुम्ही पाडून घेतला. पायंडा घेणाराला जे सोयीचं, आणि सर्व लोक जागी असतात बरोबर. मुलाबाळापासून. हो. त्या टायमाला हा, आणि तो वेळ असा एक असते की थोडस सवलत बाह्य मंडळीले असते. असते, ते ऐकू शकतात. तर काका, तुम्ही जे की राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेली सामुदायिक प्रार्थना, हा, ही नुसतीच विचारातून प्रगट न करता कृतीयुक्त सुद्धा तुमची सुरू आहे आजही या वयात. हे एक विशेष आहे. कारण की अनेक वक्ते हे बोलतात, परंतु कृतीमध्ये काही त्यांचं आचरण नसते. पण एक सगळ्या लहान भक्तांना मी इथे सांगू इच्छितो की सुरेशरावजी देशमुख काका हे प्रत्यक्ष कृतीमध्ये त्याचं आचरण करतात. अंगीकारलेली आहे, जन्मभर त्यांनी सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंतांची अंगीकारलेली आहे. हे सांगायला मला फार आनंद होतो. काका, तुम्ही जे काही आपले प्रगल्भ विचार, राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले विचार तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून इथे विशद केले, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.